जोरदार टाळी वाजूया. जेवणाचं कोणी जाऊ नका, जेवण नाही. नाश्ता झाल्यानंतर आपल्याला जेवण मिळणार आहे. आता आत्मिक भोजन खायचं. कसं खायचं? येते का? कोणतं भोजन खायचं आता? आत्मिक भोजन. तुम्ही तयार आहे? हालेलुया. एक जोरदार टाळी. या ठिकाणी असतात आणि देवाचे मान ठेवते. आज तुम्ही वचन ऐकल्यानंतर तुमच्या हृदयामध्ये एक बदल करतात. आमेन. तुमच्या जीवनामध्ये बदल करणार आहे आणि परमेश्वर या वचनाला तुम्हाला आशीर्वाद देणार आहे. बोला आमेन. Okay. Praise the Lord. Praise the Lord. Hallelujah. Hallelujah. बोले यीशु मसीह की. आवाज येत नाहीये. बोले यीशु मसीह की. आणखी मोठ्याने बोले यीशु मसीह की. हालेलुया. प्रभूच्या नावाला धन्यवाद असो. आणि मी वचनात जाण्याच्या पूर्वी संजय भाऊचे मनापासून आभार मानेल. प्रेज द लॉर्ड की त्यांनी मला या ठिकाणामध्ये इन्व्हाइट केलं आणि खूप सुंदर सेवा परमेश्वराची ते करत आहे. खूप सुंदर. मी आज पहिल्यांदा या गोष्टी बघितल्या. त्यांनी मला मागे बोलले ते मला की पास्टर तुम्हाला यायचं आहे ख्रिसमस निमित्त वचन सांगण्यासाठी. आणि आम्ही मित्र आहोत खूप जुने. 25 वर्ष झाले आमच्या मैत्रीला. प्रेज द लॉर्ड. आणि तेव्हापासून आम्ही कॉन्टॅक्ट मध्ये आहोत. पण आम्ही आमच्या सेवेमध्ये बिझी होतो. परंतु एवढ्यात आमचे कॉन्टॅक्ट पण वाढले आणि मला त्यांची सेवा बघण्याची पण संधी मिळाली. त्याबद्दल मी प्रभूच्या नावाला धन्यवाद करत आहे. आणि आज मी तुमच्यामध्ये या ठिकाणामध्ये आहे. हालेलुया. ओके. किती लोक खुश आहे आजच्या दिवसामध्ये? सर्वजण. हालेलुया. हालेलुया. शेजाऱ्याला सांगा मी प्रभूमध्ये आनंदी आहे. तुमच्या शेजाऱ्याला बोला मी प्रभूमध्ये आनंदी आहे. मी प्रभूमध्ये आनंदी आहे. हालेलुया. ओके. चलो प्रभूच्या नावाला धन्यवाद असो. माझ्याकडे जो समय आहे तेवढ्या समयामध्ये प्रभूचं वचन तुमच्या समोर घेऊन येत आहे. आणि माझी इच्छा आहे की तुम्ही शांततेने ऐकावं जे गोष्टी मी तुम्हाला सांगू इच्छित आहे. प्रेज द लॉर्ड. ठीक आहे. आता आपण जे सेलिब्रेशन केलं बघा, खूप सुंदर गीतं गायले, नाचलो आणि एक आनंद या ठिकाणी आपण साजरा केला. ठीक आहे. हा आनंद आपल्याला का मिळालेला आहे तुम्हाला माहिती का? हा आनंद याच्यामुळे मिळाला कारण की आपण प्रभूला ग्रहण केलेला आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. जर आपण प्रभूमध्ये नसतो तर आपल्याला हा आनंदही नसता. बायबल सांगतो आनंद एक फळ आहे, आत्म्याचं फळ आहे. पण हे फळ तेव्हा प्राप्त होतो ज्यावेळेस आपण प्रभूवर विश्वास करायला सुरुवात करतो. जोपर्यंत प्रभूवर विश्वास करत नाही तोपर्यंत हे फळ आपल्याला मिळत नाही किंवा हा आनंद आपल्या जीवनामध्ये आपण अनुभवू शकत नाही. सर्व लोक ऐकत आहात मला? सर्व ऐकत आहात? प्रेज द लॉर्ड. ओके. ठीक आहे. बायबल मध्ये एक वचन असं सांगतं, लूकचं पुस्तक 2 अध्याय 10 वचन, 11 वचन, 12 वचन आणि 13 वचन. हे 4 वचन जर तुम्ही वाचलं ना, या ठिकाणामध्ये एक आनंदाची बातमी देण्यात आलेली आहे. आता ख्रिसमसचा महिना, नाताळाचा महिना आहे आणि त्या निमित्ताने आपण या ठिकाणी सेलिब्रेशन करत आहोत. हेडलाईन पण आपल्याला पाहायला भेटते, ख्रिसमस सेलिब्रेशन. प्रेज द लॉर्ड. आणि आनंदाचा महिना किंवा नाताळाचा महिना आहे. नाताळाचा महिना आहे. आपण आनंद साजरा करतो का? कारण की प्रभू येशूने जन्म घेतला है ना. कोणी जन्म घेतला? बरेच लोक म्हणतात येशूने इस्रायलमध्ये जन्म घेतला, मग आपण भारतात का आनंद करायचा? भारतात का आनंद करायचा हे पण मी तुम्हाला सांगतो. बायबल हे सांगत आहे येशूने जरी तिकडे जन्म घेतलेला आहे, पण बायबलमध्ये असं लिहिलं गेलेलं आहे की देवदूतांनी येऊन ज्या दिवशी येशूचा जन्म झाला त्या दिवशी देवदूतांनी येऊन एक शुभ संदेश दिला, एक सुवार्ता सांगितली. ज्यावेळेस काही मेंढपाळ मेंढर राखत असताना त्या ठिकाणामध्ये देवदूत प्रगट झाले. येशूचा जन्म झाला, इकडे देवदूत प्रगट झाले. देवदूत प्रगट झाले, देवदूताने त्या मेंढपाळांना सुवार्ता सांगितली, आनंदाची बातमी दिली. आणि ती आनंदाची बातमी ही होती की तुमच्यासाठी दाविदाच्या गावामध्ये आज तारणारा जन्माला आहे. पण त्याच्यापूर्वी देवदूत काय म्हटले माहिती का? जो आनंद सर्व जगाला होणार आहे. जगाला, सर्व लोकांना. पर्टिक्युलर कोणाचं नाव वापरलं नाही तिकडे. हालेलुया. शब्द वापरला, जो आनंद पूर्ण जगाला होणार आहे. त्या आनंदाची सुवार्ता, त्या आनंदाची बातमी मी तुमच्याकडे घेऊन आलेलो आहे. तो आनंद जरी त्या ठिकाणी येशूचा जन्म झाला, पण पूर्ण जगाला त्याचा आनंद आहे. त्याचं रिझन काय माहिती का? कारण येशू पूर्ण जगासाठी जन्माला आला, येशू पूर्ण जगासाठी मरण पावला, येशू पूर्ण जगासाठी जिवंत झाला, येशू पूर्ण जगासाठी परत स्वर्गामध्ये जाऊन बसला, याच्यासाठी की तुमच्या आणि माझ्या पापाची क्षमा व्हावी. त्याचा उद्देशच तो होता. येशूचा या जगात जन्म घेण्याचा उद्देश काय होता?
मी येशूच्या जन्माचा उद्देश तुम्हाला शिकवू इच्छित आहे. अनेक लोकांना हे माहिती नसल्यामुळे ना, अनेक लोकांना माहिती नाही या गोष्टी, म्हणून ते लोक याच्यावर विश्वास नाही करत. पण येशूचा या जगात जन्म घेण्याचा मुख्य उद्देश काय आहे माहिती का? एक वचन सांगतं, मत्तेचं पुस्तक 1 अध्याय आणि 21 वचन. 21 वचनामध्ये असं लिहिलं गेलेलं आहे, असं लिहिलं, एक देवदूत योसेफकडे आला आणि तो देवदूत त्याला काय म्हणाला माहिती का? जो पुत्र तुझ्या पत्नीला होईल त्याचं नाव तू येशू ठेव. त्याचं नाव काय ठेव तू? असं लिहिलं ना, त्याचं नाव येशू ठेव, कारण तोच, काय लिहिलं पुढे, तोच आपल्या प्रजेला त्यांच्या पापापासून तारील. कशापासून तारील? बोला, पापापासून तारील. मोठ्याने बोला, पापापासून तारील. कशापासून तारील? येशूचा जर या जगामध्ये जन्म घेण्याचा उद्देश पापापासून तारण आहे, पापापासून बचाव करणं आहे, तर मग ही गोष्ट आपल्याला समजली पाहिजे की येशू या जगात त्याच्यासाठी आला की आपलं तारण व्हावं. देवदूत देखील म्हणले की आनंदाची बातमी की तुमच्यासाठी तारणाऱ्याने जन्म घेतलेला आहे. आनंदाची बातमी आहे. त्याचं कारण काय होतं माहिती का? कारण पाप आहे ना, पाप आदामापासून पूर्ण जगावर सत्ता करत होतं. ज्या दिवशी आदामाने पाप केलं, ज्या दिवशी आदामाने परमेश्वराच्या विरोधामध्ये आज्ञाभंग केला, त्या दिवसापासून पापाने या जगावर राज्य करण्यास सुरुवात केली. पाप या जगामध्ये यायला लागलं, पापाने या जगातील लोकांवर राज्य केलं, पापामुळे लोक मरायला लागले, पापामुळे लोक वाईटात जायला लागले, पापामुळे लोकांचा नाश व्हायला लागला. आणि असं हजारो वर्ष चाललं, हजारो वर्ष. शेवटी येशूचा जन्म घेण्याचा समय आला, येशूने जन्म घेतला आणि देवदूतांनी ही सुवार्ता सांगितली की देवदूत म्हणले एक आनंदाची बातमी आहे. 4000 वर्षापूर्वीपासून हा आनंद साजरा केला गेला नव्हता. आदामाने जेव्हापासून पाप केलं तेव्हापासून पाप सत्ता करत आहे, तेव्हापासून कोणामध्येही आनंद दिसत नव्हता. शेवटी देवदूतांनी सांगितलं, आता मी तुम्हाला आनंदाची बातमी देत आहे की तुमच्यासाठी तारणाने जन्म घेतला. जे पाप 4000 वर्षापासून तुमच्या जीवनावर राज्य करत आहे, जे पाप आदामापासून तुमच्या जीवनावर राज्य करत आहे, आज त्या पापापासून सुटण्याचा समय आलेला आहे. कारण तारणाऱ्याने जन्म घेतला आणि जो कोणी त्याच्यावर विश्वास करेल तो पापापासून सुटका प्राप्त करेल. आपल्याला मुख्य उद्देश काय माहिती का? पापापासून सुटका. येशूच्या जन्माचा उद्देशच तो होता. येशू चमत्कार करायला येशू जन्म नाही घेतला, पण चमत्कार केले त्यांनी. हालेलुया, धरा ठेवा. येशूने तुम्हाला आशीर्वाद देण्यासाठी जन्म घेतला असं नाहीये, पण तरी आशीर्वादित केलं त्याने तुम्हाला. येशूने लंगडे बरे करण्यासाठी जन्म घेतला असं नाहीये, पण तरीही त्याच्या स्पर्शाने लंगडे बरे झाले. येशूने मेलेले जिवंत करण्यासाठी जन्म घेतला असं नाहीये, पण येशूच्या शब्दाने मेलेले पण जिवंत झाले. पण येशूचा जन्म घेण्याचा मुख्य उद्देश होता की तुमच्यावर असलेले पापाची सत्ता तोडून टाकायची आणि तुम्हाला सार्वकालिक जीवनामध्ये नेऊन बसवायचं, ज्याला म्हणतात स्वर्ग. हालेलुया. जोपर्यंत पाप आपल्या सत्ता करत आहे तोपर्यंत आपण प्रभू बरोबर किंवा परमेश्वराबरोबर स्वर्गात बसू शकत नाही. जोपर्यंत पाप आपल्या सत्ता करत आहे तोपर्यंत आपण परमेश्वराबरोबर भेटू शकत नाही, कारण परमेश्वर पवित्र आहे. आणि जर पाप आपल्या जीवनामध्ये काम करत आहे तर परमेश्वराचा आपला मेळ बसू शकत नव्हता. म्हणून ते येशूला यावं लागलं याच्यासाठी की तुम्हाला पवित्र करावं. तुम्ही जर त्याच्या रक्ताच्या द्वारे पवित्र होता, त्याच्या येण्याच्या द्वारे, त्याच्या मरण्याच्या द्वारे, त्याचे जिवंत होण्याच्या द्वारे जर तुम्ही पवित्र होतात, त्याच्या रक्ताच्या द्वारे जर तुम्ही पवित्र होतात, ही चांगली गोष्ट आहे. का पवित्र होतात? त्याचं कारण आहे की तुम्ही पवित्र देवाशी समेट तुमचा व्हावा. आपला देव पवित्र आहे. बोला, देव पवित्र आहे. आपल्या हात उंचवून बोला, देव पवित्र आहे. हालेलुया. देव पवित्र आहे, देवाचा स्वभाव पवित्रता आहे. पण मनुष्यामध्ये पाप होतं आणि परमेश्वराची इच्छा काय होती माहिती का? जे पाप मनुष्यामध्ये आहे ना ते काढून टाकायचं. मनुष्यातून जर पाप काढलं तर मनुष्य आणि देव समान होतील, तेव्हा त्यांचा मिलाप होऊ शकतो किंवा ते जवळीक निर्माण होऊ शकते. त्याच्यासाठी येशूला यावं लागलं आणि येशूने येऊन सर्व पापातून सुटका देण्यास सुरुवात केली. बोला येशू मसीह की, बोला येशू मसीह की. हालेलुया. बरोबर आहे की नाही? ओके. किती लोकांना योहान 3 अध्याय 16 वचन माहिती आहे? काय वचन आहे? मोठ्याने मोठ्याने. देवाने प्राप्त व्हावे. हालेलुया. देवाने जगावर प्रीती केली. जगावर शब्द वापरला. तुम्ही कुठे राहता? जगात राहता की नाही? बायबल नीट वाचा. बायबल लिहिले, परमेश्वर देवाने, ज्या परमेश्वराने ही सृष्टी निर्माण केली, तो देव किंवा त्या देवाचं वचन असं सांगत आहे, त्या देवाने जगावर प्रीती केली.
जगावर प्रीती केली असा शब्द वापरला. जगावर प्रीती केली याचा अर्थ आपणही त्याच्यामध्ये आहोत. त्याने जगावर प्रीती केली याचा अर्थ आपणही त्याच्यामध्ये इन्क्लूड आहोत, कारण आपणही जगातच राहत आहोत. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. म्हणजे त्याचं प्रेम आपल्यावर देखील आहे. आपण जरी म्हणत आहोत त्यांनी तिकडे जन्म घेतला, जरी तिकडे जन्म घेतला तो पूर्ण जगावर त्यांनी प्रेम केलं, कारण हे जग त्यांनी निर्माण केलेलं आहे. परमेश्वराने हे जग निर्माण केलं आणि परमेश्वराने हे जगावर प्रेम केलं याच्यासाठी की त्याची निर्मिती आहे. आपण सर्वजण त्याची निर्मिती आहोत आणि त्याची इच्छा नव्हती आपला नाश व्हावा. पाप आपला नाश करू शकतो, पापामुळे आपला नाश होऊ शकतो, पापामुळे आपण नष्ट होऊ शकतो. बायबलचं वचन सांगतं पापाचं वेतन हे मरण आहे. हे काय आहे? मरण. प्रभू येशू ख्रिस्तामध्ये देवाचं सर्वोत्कृष्ट दान काय माहिती आहे? तुमच्यासाठी सार्वकालिक जीवन आहे. पापाचं वेतन जरी मरण आहे, परंतु लक्षात ठेवा जो प्रभू येशू विश्वास करतो ना तो त्याच्यातूनही पार गेलेला व्यक्ती आहे किंवा त्याच्यातूनही पार जातो. म्हणून तर आपण एवढं सेलिब्रेशन करत आहोत. बघा आपण नाचलो है ना, आनंद साजरा केला. 25 तारखेला खूप लोक आनंद साजरा करतील. 25 तारखेला लोक चर्चेमध्ये जातील, लोक नाचतील, लोक नवीन कपडे घालतील, लोक आपले घर रंगवतील, लोक आपल्या घराला डेकोरेशन करतील, चर्चला डेकोरेशन करतील. खूप चांगली गोष्ट करायला पाहिजे. का करायला पाहिजे? कारण की आपल्या तारणाऱ्याने जन्म घेतलेला आहे. पण सेलिब्रेशन करण्याच्या पूर्वी तुम्हाला एक गोष्ट मी सांगू इच्छित आहे. सेलिब्रेशनचा आनंद तेव्हा द्विगुणित होऊन जाईल जेव्हा आपल्याला कन्फर्मेशन असेल, जेव्हा आपल्याला माहित असेल की माझ्या पापाची क्षमा झालेली आहे. प्रेज द लॉर्ड. किती लोक समजत आहात है ना? आपण जो आनंद साजरा करतो ना त्यावेळेस तो आनंद अधिक जास्त प्रमाणात आपल्याला वाटेल जेव्हा आपल्याला हे समजून जाईल की माझ्या पापाची क्षमा झालेली आहे. पण अनेक लोक असे अजूनही पापामध्ये जीवन जगतायत, परंतु ख्रिसमसला घर कलर करतायत. अनेक लोक असे आहेत अजूनही पापात जीवन जगतायत, परंतु ख्रिसमसच्या वेळी मस्तपैकी डेकोरेशन करतायत. अजूनही अनेक लोक असे आहेत जगामध्ये जे पापामध्ये जीवन जगत आहेत, परंतु नवीन कपडे घालत आहेत. मी तुम्हाला परत सांगू इच्छित आहे, नक्कीच या गोष्टी करणं चांगली गोष्ट आहे, परंतु आपल्यासाठी सगळ्यात महत्वाची गोष्ट किंवा ख्रिसमस किंवा नाताळ काय माहिती का? आपल्यासाठी पापाची क्षमा आहे. ध्यानात ठेवा. आणि ती आपण प्राप्त करणं आवश्यक आहे. मी का पापाच्या क्षमेवर भर देत आहे माहिती का? कारण पाप आपल्या देवाची भेट घेऊन देत नाहीये. आणि जो पापातून सुटलेला आहे, जो पापातून मुक्त झालेला आहे, तो परमेश्वरासोबत एक होऊ शकतो. हे बायबल देखील आपल्याला शिकवतो. बायबल देखील आपल्याला शिकवतो. देवासमोर समेट करण्यासाठी आपल्याला परमेश्वराच्या स्वभावाचं होणं खूप महत्वपूर्ण आहे. बायबल सांगतं तुम्हाला सोडवण्यासाठी त्यांनी स्वर्ग सोडला, तुम्हाला मुक्त करण्यासाठी त्यांनी स्वर्ग सोडला. हालेलुया. एक वचन होतं, कृपया एक वचन होतं माईक मध्ये, तेच वचन लूक याचा 2 अध्याय 10, 11, 12, 13 वचन. लूक याचा 2 अध्याय 10 ते 13. तेव्हा देवदूत त्यांना म्हणाला, येऊ नका, कारण पाच मोठा आनंद सर्व लोकांना होणार आहे. याची सुवार्ता मी तुम्हाला सांगतो, तीही की तुमच्यासाठी आज दाविदाच्या गावात तारणारा जन्मला आहे. तो ख्रिस्त प्रभू आहे. आणि तुम्हाला खून ही की बाळंतीने गुंडाळलेले व गव्हाणी ठेवलेले बालक तुम्हाला आढळेल. ते बाप करणारा 13 पण वाचा. 13 पण वाचा. इतक्या स्वर्गातील सैन्याचा समुदाय त्या देवदूताजवळ अकस्मात प्रगट झाला आणि देवदूत देवाची स्तुती करत म्हणाले, ऊर्ध्वलोकी देवाला गौरव आणि पृथ्वीवर ज्याच्यावर त्याचा प्रसाद झाला आहे त्या मनुष्यास शांती. त्या मनुष्यास काय मिळो? शांती मिळो. बघा वचन का सांगता माहिती का? स्पष्टपणे लिहिलं गेलेलं आहे. तेव्हा देवदूत त्यांना म्हणाला, भिवू नका, कारण पहा जो मोठा आनंद सर्व लोकांना होणार आहे त्याची सुवार्ता मी तुम्हाला सांगतो. सर्व लोकांना होणारा आनंदाची सुवार्ता ती ही की तुमच्यासाठी आज दाविदाच्या गावात तारणारा जन्माला तो ख्रिस्त प्रभू आहे. तो कोण आहे? बोला सर्व, ख्रिस्त प्रभू आहे. मोठ्याने बोले, ख्रिस्त प्रभू आहे. देवदूत देखील त्याला प्रभू म्हणतायत कारण तो प्रभू आहे. प्रभू या शब्दाचा अर्थ स्वामी किंवा मालक. बायबलमध्ये लिहिलं आहे की तो ख्रिस्त प्रभू आहे.
ह्या जगाला सोडविणारा आहे, तो या जगाला पापातून वाचविणारा आहे. देवदूताने पहिली सुवार्ता ही दिली. देवाच्या लोकांनो, पूर्ण जगासाठी ही सुवार्ता आहे, फक्त ठराविक लोकांसाठी नाहीये, फक्त ख्रिस्ती लोकांसाठी नाहीये, फक्त इस्रायलच्या लोकांसाठी नाहीये, फक्त अमेरिकन लोकांसाठी नाहीये. अनेक लोक म्हणतात की येशूचा जन्म तिकडे झाला है ना. तुम्हाला माहिती का, अमेरिकेचं नाव सुद्धा बायबलमध्ये नाहीये. हालेलुया. हालेलुया. बायबल वाचा, अमेरिकेचं नाव पण नाही बायबलमध्ये, इंग्लंडचं नाव पण नाही बायबलमध्ये. लोक म्हणतात येशू तिकडचा आहे, याचं नाव पण नाही बायबल, पण भारताचं नाव बायबलमध्ये आहे. आमेन. हिंदुस्थानचं नाव बायबलमध्ये आहे. हालेलुया. आहे नाव भारताचं बायबलमध्ये. तुम्ही जर एस्तेचं पुस्तक वाचलं, तुम्हाला बायबलमध्ये भारताचं नाव पाहायला भेटेल. अमेरिकेचं पण नाव नाहीये. का भेटेल माहिती का? कारण की परमेश्वराचं प्रेम इकडे पण आहे. म्हणून तर त्याने आपल्याला वाचवण्यासाठी त्याने इकडे देखील तो काम करतो. मला एक गोष्ट सांगा, तुम्ही प्रभूचा अनुभव केला, किती लोक आहेत अनुभव केला? तुम्ही आजारातून बरे झाले प्रार्थनेच्या द्वारे, किती लोक आहेत? ओके. असे किती लोक आहात तुम्ही की देवाचा, प्रभूचा तुम्ही प्रार्थनेचा अनुभव केलेला आहे? सर्वजण आहात ना? बरं, आता तुम्ही हा अनुभव का केलेला आहे? का बरं तुमच्यामध्ये अनुभव आलेला आहे? तो जर तिकडचा जर असता तर तुम्हाला काय अनुभव दिला असता? तो जर तिकडचा असता, अमेरिकेचा असता, तुम्हाला का त्याने आरोग्य दिलं असतं प्रार्थनेच्या द्वारे? मुख्य उद्देश लक्षात घ्या, हे जग आहे परमेश्वरासाठी. या जगासाठी त्याने सर्व गोष्टी केलेल्या आहे आणि त्याच्यामध्ये तुम्ही देखील येत आहात, मी देखील येत आहे. मी देखील प्रभूवर विश्वास केला, त्याच्यानंतरच मी तारला गेलो, त्याच्यानंतरच माझ्या पापाची क्षमा झालेली आहे आणि हे माझ्यासाठी सगळ्यात महत्वाची आणि मुख्य गोष्ट आहे. त्या परमेश्वराने स्वतः जन्म घेतला. तुम्हाला माहिती का, बायबलमध्ये एक वचन असं सांगतं, बायबल असलेलं आहे की तो प्रभू त्याने देह धारण केलं. तो प्रभू या जगामध्ये राहिला, ज्याने सृष्टी निर्माण केली. बायबल सांगतो, उत्पत्तीचं पुस्तक तुम्ही वाचलं, त्या परमेश्वराने सृष्टीची निर्मिती केली आणि ज्या परमेश्वराने सृष्टीची निर्मिती केली ना, तो परमेश्वर या पृथ्वीवर जन्म घेऊन आला, ज्याने सृष्टी निर्माण केली. हालेलुया. हालेलुया. तो परमेश्वर, तो तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी मनुष्य रूपामध्ये आला. तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी तो मनुष्य झाला. त्याचं कारण काय होतं माहिती का? अनेक लोकांना हे नाही माहिती की तो नेमका आहे कोण. बायबलचं वचन हे सांगतं, बायबलमध्ये लिहिलं आहे की तो देहामध्ये जन्माला आला. तो देहामध्ये जन्माला आला. तो म्हणजे कोण माहिती का? स्वतः परमेश्वर, ज्याने सृष्टी निर्माण केली. बरं, तो देहात जन्माला येण्याचं कारण काय? कारण पाप हे देहामध्ये काम करत होतं. मग देहात जर पाप करत आहे तर त्या देहातल्या पापाला नष्ट करण्यासाठी परमेश्वराला पण देह धारण करावा लागला. कारण की जर माझ्या देहात पाप करत आहे, निर्माण होत आहे, माझ्या देहामध्ये पाप आहे, माझ्या शरीरात पाप आहे, माझ्या रक्तामध्ये पाप आहे, तर मला या पापातून सोडविण्यासाठी कोणीतरी हवा आहे. पण तो पूर्णपणे नीतिमान पाहिजे, तो पूर्णपणे पवित्र पाहिजे. पण जगात असं कोणी नाहीये, प्रत्येक जणावर पापाची सत्ता आहे. असं कोणी नाहीये जो नीतिमान होता जगामध्ये. मग शेवटी परमेश्वराला निर्णय घ्यावा लागला. परमेश्वर काय म्हटलं माहिती का? जगामध्ये एकही नीतिमान दिसत नाहीये जो यांना मुक्त करू शकेल. एकही नीतिमान नाहीये जो यांच्यासाठी मरेल. एकही नीतिमान नाहीये जो यांना वाचवेल. परंतु परमेश्वराने हा विचार केला ना, तर स्वतः परमेश्वराला निर्णय घ्यावा लागला की मला स्वतःला मनुष्य रूपामध्ये जन्म घ्यावा लागेल. का? कारण पाप मनुष्यात काम करतो, म्हणून मला मनुष्य बनून त्यांना पापातून सोडवावं लागेल. हालेलुया. इब्री लोकांचं पत्र 2:14 वचन सांगतं, इब्री 2:14, मुले एकाच रक्त मांसाची, म्हणजे आपण एकाच रक्त मांसाची, म्हणून तो देखील तुमच्या आणि आमच्यासारखा रक्त मांसाचा झाला. हेतू हा की मरणावर सत्ता गाजवणारा सैतान याला मरणाच्या द्वारे शून्यवत करावं. बायबल सांगतो तो देखील तुमच्यासारखा माझ्यासारखा रक्त मांसामध्ये आला. तो परमेश्वर रक्त मांसात आला. 2000 वर्षापूर्वी तो या ठिकाणी राहून गेला आणि त्यांनी या ठिकाणी राहून मनुष्याला त्यांच्या पापापासून सोडवण्याचा निश्चय केला आणि त्यांनी ते केलं सुद्धा. आणि आपण त्याचा विश्वास करतो. आपण प्रत्येक जण हा अनुभव करतो की प्रभू येशूच्या द्वारे आपल्या पापाची क्षमा केली जाते. 2 शब्द, प्रभू माझी पापाची क्षमा कर, त्या क्षणी तुम्हाला क्षमा आहे. पुढे जाण्याची पण आवश्यकता नाही. ज्या ठिकाणी तुम्ही आहात त्या ठिकाणामध्ये परमेश्वर तुमच्यासाठी हे काम करू शकतो. आणि बायबल आपल्याला या गोष्टी सांगतो. बघा, या ठिकाणी स्पष्ट लिहिलं गेलेलं आहे की त्याचा जन्म झाला आणि ही एक मोठी आनंदाची बातमी ठरली गेली पूर्ण जगासाठी. ठराविक लोकांसाठी नाही तर पूर्ण जगासाठी. बायबलमध्ये लिहिलं गेलेलं आहे. पहिल्या योहानाचे पुस्तक जर वाचलं ना, 2:1 आणि 2 वर्षामध्ये लिहिलं आहे की त्याने पूर्ण जगासाठी प्रायश्चित्त केलं. त्यांनी पूर्ण जगासाठी आपला प्राण दिला. त्यांनी पूर्ण जगासाठी आपलं रक्त वाहिलं, याच्यासाठी की तुम्ही सुटावे, तुमच्यातील पाप नष्ट व्हावं आणि तुम्ही स्वर्गाचं राज्य प्राप्त करावं. हा मेन हेतू त्याने मांडला. हालेलुया. मी तुम्हाला त्याचा हेतू सांगत आहे, त्याचा जन्म घेण्याचा हेतू.
अनेक जणांचे गैरसमज आहे येशू बाबाचे, अनेक जणांची गैरसमज आहे. पहिली गोष्ट, तो कधीच कुठला धर्म बनवायला नाही आला. दुसरी गोष्ट, तो कधीच कोणाला कुठल्या धर्मात किंवा कुठं कमी जास्त करायला नाही आला. त्याचा मेन हेतू आहे की तुमच्यावरची पापाची सत्ता नष्ट व्हावी. बाकी दुसरं काहीच नाहीये. एकदम सिंपल आहे. पापाची सत्ता नष्ट व्हावी. तर पाप मनुष्याला नष्ट करत चाललं. देवाची इच्छा आहे कोणाचाच नाश होऊ नये, तर प्रत्येकाने पश्चाताप करावा. देवाची इच्छा आहे कोणीच नष्ट होऊ नये, देवाची इच्छा आहे कोणाचा नाश होऊ नये, तर नाश न होता ते सार्वकालिक जीवनामध्ये यावं. हा परमेश्वराचा एक प्रामाणिक हेतू आहे. आणि त्या हेतूमुळे त्याने या जगामध्ये या गोष्टी घडवल्या किंवा त्यांनी जन्म घेऊन सर्वांना वाचवण्याचा निर्णय घेतला आणि त्यांनी ते केलं देखील. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. का तुम्ही ऐकत असाल? लक्षात आहे तुमच्या? मी फक्त हेतू प्रकट करत आहे की त्याचा येण्याचा हेतू काय होता. हे हेतू आपल्याला माहिती असले पाहिजे. ज्यांना माहिती नाही, बरेच जण बायबल वाचत नाही, बायबल न वाचताच काहीतरी आपल्याला सांगण्याचा प्रयत्न करा. बायबलचं वाचन करा पहिले. बायबल वाचा, बायबल काय सांगते ते जाणून घ्या, बायबल काय लिहिलं गेलेलं आहे ते समजून घ्या. हालेलुया. है ना. ज्या दिवशी मी प्रभू येशूवर विश्वास केला, मी वैयक्तिकरित्या माझ्याविषयी तुम्हाला मी सांगत आहे, त्या दिवशी माझ्यामध्ये काही बदल नाही झाला शारीरिक, पण माझ्यामध्ये आत्मिक बदल जरूर झाला. माझं जीवन बदललं गेलं. प्रेज द लॉर्ड. येशूवर विश्वास करणारा व्यक्ती आहे ना, येशूवर विश्वास करणारा व्यक्ती, त्याचे शारीरिक काही बदल होईल किंवा नाही होणार, परंतु त्याच्या जीवनामध्ये 100% बदल असतो. आणि हा बदल खूप इम्पॉर्टंट आहे. मी वैयक्तिकरित्या येशूवर विश्वास करण्यापूर्वी वाईट वागत होतो. येशूवर विश्वास केला तर मी माझं वाईट जीवन सोडून दिलं. माझ्या चर्चमध्ये बरेचसे असे मुलं आहेत जे व्यसन करायचे, जे वाईट वागायचे, जे तंबाखू खायचे, दारू प्यायचे. ज्या दिवशी त्यांना ना सत्य कळलं, ख्रिस्त कळलं, त्या दिवशी ते सगळ्या गोष्टी त्यांनी सोडून दिल्या. आज प्रभूच्या सेवेत आहे, आज ते प्रभूवर विश्वास करत आहे, आज ते चर्च मध्ये असतात, एकही व्यसन न करता. म्हणजे व्यसन डायरेक्ट सोडून दिले, याला काय म्हणायला पाहिजे. प्रेज द लॉर्ड. त्याचं जीवन बदललं गेलं, वाईट गोष्टी सुटल्या गेल्या, वाईट गोष्टीतून त्यांनी स्वतःला अलिप्त केलं आणि प्रभूवर विश्वास केल्याच्या नंतर त्यांचे घरचे देखील सांगतात माझ्याशी बोलताना, पास्टर हे अशक्य होते याची दारू सुटणं. आम्ही कितीतरी उपचार केले या लोकांना, याच्यावरती पण याची दारू नाही सुटली, पण प्रभूच्या एका वचनाने त्यांना बदलून टाकलं. मला सांगा त्यांचं काय बदललं? त्यांचा धर्म बदलला? जात बदल बिलकुल नाही. त्यांचं जीवन बदललं. त्यांचं व्यसन करणं बंद झालं, वाईट वागणं बंद झालं, वाईट जीवन जगणं बंद झालं आणि ते आता चांगल्या जीवनामध्ये आहे. शिवीगाळ करत होते, बंद झालं. प्रेज द लॉर्ड. सगळ्यांशी प्रेमाने वागतायत, सगळ्यांशी प्रेमाने राहतायत. प्रभू विश्वास करण्याच्या द्वारे या गोष्टी घडल्या जातात. मी एकदम बेसिक गोष्टी तुमच्या समोर प्रकट करत आहे. जेवढा विश्वास तुम्ही करणार तेवढा तुमच्यामध्ये तुम्ही अनुभव करणार की तुमच्यामध्ये बदल होत आहे. आपला स्वभाव पूर्वी खूप वाईट असेल, पण आपणच अनुभव करतो अरे मी येशूवर विश्वास केला, माझे मी हा बदल का व्हायला लागलेला आहे. त्याचं कारण आहे की त्याचा हेतूच तो आहे की तुमचा फक्त जीवनातला बदल व्हावा, तुमच्या स्वभावाचा बदल व्हावा, तुमचं वागणूक बदलली जावी. हालेलुया. हालेलुया. आता मी मागे आता एक महिन्यापूर्वी दौंडला माझा एक मोठा कॅम्प झाला. 3 दिवसाचा कॅम्प होता. त्या कॅम्पमध्ये दौंडमध्ये जवळपास 250-300 लोक होते त्या ठिकाणी. 3 दिवस कॅम्प होता कंटिन्यू. तर ते कॅम्पमध्ये मी त्यांना टीचिंग केलं, शिकवलं. बरेच लोक आलेले होते आणि त्यांना मी एक टॉपिक शिकवला. सेकंड डेला एक टॉपिक शिकवला. तो टॉपिक काय होता माहिती का? तो टॉपिक हा होता की जोपर्यंत तुम्ही एकमेकांना क्षमा करणार नाही तोपर्यंत तुमचं आणि परमेश्वरचं रिलेशन क्लिअर होणार नाही. तुमचा जर कोणाविषयी वाद असेल ना त्याला तुम्ही क्षमा करून टाका. तुमचं जर कोणाविषयी भांडण असेल ना आणि तुमच्याविषयी जर भांडण असेल, तुम्ही जर प्रेम करू शकत नाही एकमेकावर, तर तुम्ही देवासोबत तुमचे संबंध क्लिअर होऊ शकत नाही. देवासोबत जर संबंध क्लिअर ठेवायचा असेल तर तुम्हाला जगात संबंध क्लिअर करावे लागतील तुमच्या नातेवाईकांबरोबर. हालेलुया. हे मी तिथे शिकवलं त्यांना मी काहीच नाही शिकवलं. हे सांगितलं की तुम्ही एकमेकांबरोबर बोलणं चालणं व्यवस्थित ठेवा. जर बघा, आपण म्हणतो माझं देवावर खूप प्रेम आहे, आपण म्हणतो मी देवावर विश्वास करतो, आपण म्हणतो की हा माझा विश्वास आहे, भरपूर विश्वास, मी चर्चला येतो, माझं देवावर प्रेम आहे असं आपण म्हणत आहोत. परंतु जर आपण आपल्या एखाद्या भावाबरोबर 2-2 वर्षापासून बोलत नाही आहोत तर आपण कशा प्रकारे देवावर प्रेम करत आहोत. हालेलुया. बघा, जर याच्यात बदल जर घडला ना, तुम्ही एखाद्या बरोबर बोलत नाही 2-3 वर्षापासून आणि तुमच्या जीवनात बदल घडला आणि तुम्ही येशूला ग्रहण केल्यानंतर तुम्हाला वाटलं हा मी चुकत आहे, मी त्या माझ्या भावासोबत 2 वर्षापासून बोलत नाही, तुम्ही त्याच्याकडे जाऊन क्षमा मागताय आणि त्यासोबत बोलण्यास तुम्ही सुरुवात करता, तर याला म्हणतात ख्रिस्त तुमच्या जीवनामध्ये काम करणे किंवा ख्रिस्त तुमच्या जीवनामध्ये येणे.
हालेलुया. मी त्या ठिकाणी शिकवलं की तुम्ही एकमेकांना क्षमा करणं आवश्यक आहे. आणि त्या ठिकाणी शिकवल्याच्या नंतर मी त्यांना यादी तयार करायला लावली. यादी तयार करा. जेवढ्या विषय तुम्ही बोलत नाही ना, नावं लिहा. प्रत्येकाने नावं लिहिण्यास सुरुवात केली. काही लोकांचे नाव झाले 5, काही लोकांचे नाव झाले 10, काही लोकांचे नाव झाले 8, 9, 12 असे नावं झाले. नावं लिहिली, त्यांनी यादी केली. हा, यांच्यासोबत आमचे वाद आहे. त्यांनी नावं लिहिले. त्यांना म्हटलं आता त्या नावासोबत फोन नंबर लिहा. जेवढे नावं लिहिले सगळ्यांचे फोन नंबर तिथे लिहा. मोबाईल मध्ये सेवा असेल तरी फोन नंबर लिहिले. आणि त्यांना मी म्हटलं आता याच वेळी मी तुम्हाला वेळ देत आहे, 1 तासाचा काही वेळ देत आहे. प्रत्येकाने फोन लावायचा आणि ज्यांच्या बरोबर तुम्ही बोलत नाही त्याला क्षमा मागायची. तुम्हाला माहिती का, ज्यावेळेस त्यांनी फोन लावून क्षमा मागितली ना, मी तुम्हाला खोटं नाही सांगत, एवढा मोठा अभिषेक हॉलमध्ये उतरून आला. कशामुळे उतरून आला माहिती का? त्यांनी क्षमा मागितली. प्रेज द लॉर्ड. त्यांचं जीवन कम्प्लिटली चेंज झाले. ख्रिस्ताच्या जन्माचा मी परत सांगतो, येशूच्या जन्माचा खरा आनंद आपण तेव्हा घेऊ शकतो जेव्हा आपलं जीवन बदललेलं असेल. जोपर्यंत आपलं जीवन बदललेलं नसेल तोपर्यंत येशूच्या जन्माचा आपल्याला काही फायदा होणार नाहीये. म्हणजे थोडक्यात आपण सेलिब्रेशन करतो किंवा बऱ्याचशा काही गोष्टी करतो. मी त्याच्या विरोधात नाही, मी परत सांगतो करायला पाहिजे. परंतु आपल्या जीवनात प्रभूला ग्रहण केल्यानंतर तेवढा बदल ही आवश्यक आहे. बोलो येशू मसीह की, बोलो येशू मसीह की, बोलो येशू मसीह की. कोणाशी भांडण न करणे, कोणाशी वादविवाद न करणे. ख्रिस्त तर आपल्याला शिकवलं शत्रूवर पण प्रेम करा. कोणावर प्रेम करा? बोला, शत्रूवर पण प्रेम करा. जोरात बोला, शत्रूवर प्रेम करा. करायला पाहिजे की नाही करायला पाहिजे? हा, सोपं आहे की अवघड आहे? हॅलो, मी काय सांगा विचारलं, शत्रू प्रेम करणं सोपं आहे की अवघड आहे? सोपं आहे नक्की. मग काय होत नाही? हालेलुया. बघा, यालाच म्हणतात प्रभूचं व्यक्ती. शत्रू प्रेम करणं अवघड आहे, पण अवघड गोष्टी जेव्हा आपण करायला लागतो ना, त्या खऱ्या अर्थाने आपण ख्रिस्ताचे लोक असतो. नाही तर मग आपला काही फायदा होणार नाही. ख्रिस्त आपल्यासाठी आला काय गेला काय, त्याचा काही उपयोग होणार नाही. जर आपल्या जीवनामध्ये बदल आहे तर आपल्यासाठी ख्रिस्त खूप फायद्याचा ठरणार आहे. हालेलुया, हालेलुया. अजूनही नाही तर आपण बघा, अजूनही आपले जीवन काय आहे माहिती का? आपण आहोत, आपण चर्चला जात आहोत, आपण आराधना करत आहोत, आपण पास्टर बरोबर आहोत किंवा आपण सर्व गोष्टी करतोय, परंतु कोणाविषयी तर आपल्या मनामध्ये काहीतरी वाईट आहे आणि तीच गोष्ट आपल्याला ना परमेश्वरापासून अजून दूर नेऊ शकते. तर आता मी तुम्हाला ती गोष्ट सांगू इच्छित आहे की ह्या गोष्टी आपल्या जीवनातून निघणं खूप आवश्यक आहे. बायबल सांगते शत्रूवर प्रेम करा. अवघड आहे, नक्कीच अवघड आहे, परंतु अशक्य नाहीये हे पण ध्यानात ठेवा. जर आपण जर मनात विचार केला ना, आपण जर मनामध्ये परफेक्टली एकदम मनात विचार करून जे ठेवलं मला हे करता येऊ शकतं, तर 100% तुम्ही करू शकता. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. किती लोक समजत आहात? लक्षात येत आहे? मी आज तुम्हाला संधी देणार आहे. कोणती संधी दिली माहिती का? वचन झाल्यानंतर मी तुम्हाला 1-2 मिनिटासाठी उभा करेन आणि संधी ही देणार आहे. जर कोणाविषयी तुमच्या मनात काही असेल किंवा काही वाईट आपल्या जीवनात असेल ते काढून टाकायचं. तुम्ही बघा, ख्रिसमस तुमच्यासाठी किती आनंदीचा आहे. तुमच्या जीवनात एक वेगळा अनुभव तुम्ही करणार आनंदाचा. जेव्हा तुम्ही फ्री होणार ना, बघा, फ्री होणं खूप गरजेचं आहे. मला ना खूप लोक ना मीटिंग साठी बोलवतात. छत्तीसगड, ओडिसा, त्याच्यानंतर पंजाब, आसाम, आंध्रा, मोठे मोठे मीटिंग्स. परंतु मी तुम्हाला सांगू का, मी चमत्कारावर भर नाही देत जास्त. माझा भर काय असतो माहिती का? लोकांच्या जीवनात बदल झाले पाहिजे. हालेलुया. चमत्कार होतात, चमत्कार होतात, चमत्कार झाल्यानंतर कधी ते चमत्कार संपतात पण. त्यानंतर घ्या, चमत्कार संपतात पण, परंतु जो व्यक्ती बदलून जातो ना ख्रिस्तामुळे, तो स्वर्गाच्या राज्यापर्यंत जातो. त्यांना ठेवा. चमत्कार आपल्या देवाच्या राज्यात घेऊन जातील याची गॅरंटी नाहीये. माझ्या मीटिंग मध्ये चमत्कार होतात, भरपूर होतात, होत नाही असं भाग नाहीये, पण मी तिकडे लक्ष देत नाही. माझं लक्ष असतं की लोकांच्या जीवनात बदल होणे. तुम्हाला माहिती का, आपल्या जीवनातला सगळ्यात मोठा चमत्कार काय असेल? आपल्या जीवनातला सगळ्यात मोठा चमत्कार आहे की परमेश्वराने आपल्यावर दया करून आपल्या पापाची क्षमा करून टाकणे. हालेलुया, हालेलुया. मेलेला व्यक्ती जिवंत होणं खूप मोठा चमत्कार नाहीये, खूप मोठी गोष्ट नाही. का तो मेलेला जिवंत झाला, परत मरणारच आहे नंतर, हो की नाही? हालेलुया. ज्या दिवशी तो मरेला चमत्कार संपलेला असेल त्या दिवशी येशूने मेलेल्या लाजराला जिवंत केलं 4थ्या दिवशी. मला सांगा, आजपर्यंत जिवंत आहे का लाजर? ज्या दिवशी लाजर मेला चमत्कार संपला की नाही संपला? येस और नो, हा या ना? चमत्कार दिवशी काय झाला? येशूने 5,000 लोकांना जीव घातलं. 5,000 लोक जीवन तृप्त झाले. किती लोक?
जेवण तृप्त झाले की नाही? मला सांगा, त्यांना परत भूक नाही लागली का? हॅलो, परत भूक लागली की नाही लागली? दुसऱ्या दिवशी परत भूक लागली त्यांना. ज्या दिवशी भूक लागली त्या दिवशी चमत्कार संपला. चमत्कार तेवढ्या पुरता मर्यादित होता. प्रेज द लॉर्ड. हे चमत्कार होतील, संपतील, पण मी तुम्हाला सांगू इच्छित आहे, ज्याच्या पापाची क्षमा झाली ना, हा सगळ्यात मोठा चमत्कार आहे. तो चमत्कार त्याला स्वर्गाच्या राज्यात घेऊन जाईल. हा सगळ्यात मोठा चमत्कार. आणि ख्रिस्ताचा जन्मच तुम्हाला पापातून सोडविण्यासाठी झालेला आहे. बस, दुसरा काहीच हेतू नाही. पापाची क्षमाच आपल्याला देवाचं राज्य दाखवू शकतं. आपल्या जीवनातला बदल होणं आवश्यक आहे. तोपर्यंत आपल्याला प्रभूचा काहीच फायदा होणार नाही. जर आपलं जीवन बदलत नाहीये तर त्याच्यावर विश्वास करू नये. जक्काय होता, जक्काय बघा, एक जकातदार होता. जक्कायच्या घरी जेव्हा प्रभू आला ना, जक्कायच्या घरी, तुम्ही लूकचं पुस्तक 19 अध्याय 1 वर्षापासून 10 वर्षापर्यंत वाचलं ना, त्या ठिकाणी लिहिलं आहे, जक्काय नावाचा एक व्यक्ती आहे, जो व्यक्ती येशूला बघण्यासाठी गेला. तो ठेंगणा असल्यामुळे येशूला बघू शकत नव्हता गर्दीमुळे, परंतु तो त्याने काय केलं माहिती, का झाडावर जाऊन बसला येशूला बघण्यासाठी. येशूने पाहिलं की जक्काय मला बघण्याचे धडपड करत आहे, वरती जाऊन बसलेला आहे. आणि येशू त्याला काय म्हटलं माहिती, जक्काय खाली उतर, कारण मला तुझ्या घरी यायचं आहे. ज्या दिवशी येशू जक्कायच्या घरी गेला, बायबलमध्ये लिहिलं आहे, जक्काय जो होता जकातदार होता, लोकांना लुबाडणारा होता, लोकांची चोरी करणारा होता, लोकांचा पैसा लुबाडणारा व्यक्ती होता. पण ज्या दिवशी येशू जक्कायच्या घरी गेला, त्या दिवसामध्ये काय घडलं माहिती का? जक्काय येशू समोर उभा राहून, अख्या लोकांसमोर उभा राहून जक्कायने घोषणा केली, प्रभूजी, ज्यांचा कोणाचा मी लुबाडलेला असेल, ज्यांचा कोणाचा मी चोरी केलेली असेल, ज्यांचा अधिक पैसा मी घेतलेला असेल, ज्यांना मी लुटलेला असेल, आज आता मी तुमच्या समोर कबूल करत आहे. मी सगळ्यांचे 4 पट वापस करतो आणि याच्यानंतर परत मी असं कधी करणार नाही. जक्कायला प्रभूचा फायदा झाला, कारण की प्रभू समोर उभा राहून त्यांनी आपले जीवन बदलून टाकलं. याला म्हणतात जीवन बदलून टाकणे. ज्यावेळेस येशू आपल्या जीवनात येतो ना, तर आपल्या जीवनातील सर्व घाण गोष्टी बाहेर पडल्याच पाहिजे. बोलो येशू मसीह की हालेलुया, हालेलुया, हालेलुया. त्यालाच म्हणलं जाईल की तुमच्या जीवनात येशूचा झालेला जन्म. जक्काच्या जीवनातली एक घाण गोष्ट बाहेर पडली, आणि ती घाण गोष्ट म्हणजे काय माहिती का? लोकांना लुबाडणे. त्याच्यानंतर तो त्याच्यामध्ये चेंजेस झाला, बदल झाला त्याच्यामध्ये. जक्काय काय म्हटलं माहिती, मी 4 पट वापस करतो. किती पट? बोला सर्वजण, 4 पट. असं लिहिलं का? असं लिहिलं का? हॅलो, किती जण वाचलं लूक मध्ये? 2 पट लिहिलं, 3 पट लिहिलं की 4 पट लिहिलं? हा, 4 पट लिहिलं ना? बरं, 4 पटच का बरं? आपण जर एखाद्याला लुटलं किंवा लुबडलं, तर आपलं मन जर बदललं तर आपण काय करू शकतो? आम्ही दुप्पट देऊन टाकतो. 100 रुपये घेतले, मी 200 देतो. जक्काय काय म्हटलं, मी 100 घेतले, मी 400 देतो. किती देतो? 400 देतो. 100 घेतले तर 400 देतो मी. काय बरं असं केलं जक्कायने? तुम्हाला माहिती का, जक्काय जो होता ना, तो टिपिकल यहुदी होता, यहुदी व्यक्ती होता. तो फक्त रोमन सत्तेमध्ये, रोमन लोकांकडे एक जकातदार म्हणून काम करत होता, नोकरीला होता त्यांच्याकडे, पण तो यहुदी व्यक्ती होता. ज्यावेळेस त्याचं मन बदललं ना, तर तुम्हाला माहिती का, लेवियाचं पुस्तक 6 अध्याय जर तुम्ही वाचलं, नियमशास्त्र, लेवियाचं पुस्तक जुन्या करारामध्ये 6 अध्याय जर वाचलं, तर 6व्या अध्यायामध्ये असं लिहिलं गेलेलं आहे की जर कोणी कोणाला लुटलं, लुबाडलं आणि त्याचं मन जर बदललं, तर त्याने काय करायचं माहिती का? त्या व्यक्तीला 4 पट वापस करून टाकायचं. किती पट? जक्काच्या घरी जेव्हा येशू आला ना, तर जक्काचं मन बदलून गेलं. जक्काला नियम आठवला, अरे नियमशास्त्रात असं लिहिलं, मला 4 पट वापस करावं लागेल. तुम्हाला माहिती का, येशूच्या मुळे जीवन तर बदललं, पण त्यांनी वचनाचा वापर केला, किंवा वचनानुसार जाऊन त्यांनी 4 पट वापस करून टाकला. हालेलुया, हालेलुया. जीवनाचा बदल याला म्हटलं जातं. येशूचा जन्म झाला 2000 वर्षापूर्वी. आपला, मी परत सांगतो, आनंद द्विगुणित होईल ज्यावेळेस आपल्या जीवनामध्ये बदल असेल. आज मी तुम्हाला चान्स देईल, आज मी तुम्हाला संधी देईल. आज आपण प्रत्येक जण आपल्या जीवनामध्ये जर कुठली गोष्ट अशी असेल ना, जी आपल्याला देवापासून दूर करत आहे, तर ती गोष्ट आपण काढून टाकणार आहोत. हालेलुया. तुम्हाला माहिती खरं संजीवन काय आहे? खरं संजीवन लंगडे चालणं नाहीये. खरं संजीवन मेलेले जिवंत होणं नाहीये. खरं संजीवन आंधळ्याला दृष्टी येणं नाहीये. खरं संजीवन तुमचे कॅन्सर बरे होणं नाहीये. खरं संजीवन आहे पापी व्यक्तीचं आपलं जीवन बदलून टाकणं. खरं संजीवन आहे एखादा व्यक्ती पाप करतो, तो पापातून बाहेर येतो आणि तो आपलं जीवन हे चांगलं जगतो. त्याला म्हणतात खऱ्या अर्थाने संजीवित होणे, किंवा तो व्यक्ती संजीवित झालेला आहे. बोलो येशू मसीह की हालेलुया, है ना? आणि ही गोष्ट आपल्या जीवनासाठी अतिशय महत्वपूर्ण ठरू शकते.
तेव्हा तर येशूच्या जन्माचा फायदा आहे आपल्याला. हालेलुया, हालेलुया. है ना? येशूने किंवा त्या परमेश्वराने, स्वतः परमेश्वराने जन्म घेतला. किती मोठा त्याग केला त्यांनी, स्वर्गाचा त्याग केला. तो एक साधारण मनुष्याच्या रूपामध्ये जन्माला आला, साधारण मनुष्याच्या रूपात, रक्त आणि मांसामध्ये. अखिल सृष्टीचा निर्माण करता परमेश्वर, पण त्याने हे सर्व तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी केलेलं आहे. आपल्याला सोडवण्यासाठी केलेलं आहे. आपल्यासाठी ही संधी त्यांनी दिली की चला तुमच्यासाठी संधी आहे तुमच्या पापातून सुटण्याची. देवदूतांनी देखील सांगितलं बघा, ज्या देवदूतांनी घोषणा केली ना की तुमच्यासाठी तारणारा जन्माला, त्यावेळेस आहे ना जे मेंढपाळ टिकवत होते ना, तर मेंढपाळाने ही खबर मिळाली. पहिले मेंढपाळ घाबरले त्यांना पाहून, घाबरले. पण ते देवदूत काय म्हणले, घाबरू नका, घाबरू नका. प्रेज द लॉर्ड. तुमच्यासाठी आनंदाची बातमी घेऊन आलेली आहे, म्हणून घाबरू नका. ती आनंदाची बातमी येशूच्या जन्माची होती. त्याच्यानंतर तुम्हाला माहिती का, 13वे वचन असं लिहिलंय तिथे ना, 13वे वचन, पळसाहेब पास्टर, 13वे वचन असं लिहिलंय. इतक्यात शेवट सांगतो आता, 5 मिनिटं, मला 45 मिनिटं होते माझ्याकडे, 5 मिनिटं बाकी आहे. 5 मिनिटांमध्ये मी संपविल, तुमच्यासाठी मी प्रार्थना करेन. 13वे वचन असं सांगतं त्याच्यामध्ये, लूक 13 अध्याय, मी वाचतो तुमच्यासाठी बघा, 2 अध्याय 13 वचन. इतक्यात स्वर्गातील सैन्याचा समुदाय त्या देवदूतांजवळ अकस्मात प्रगट झाला आणि देवदूत देवाची स्तुती करत म्हणाले. कुठे स्तुती करायला लागले देवदूत? पृथ्वीवर येऊन. कुठे? बोला सर्वजण, पृथ्वीवर येऊन. बरं, आता या ठिकाणामध्ये पहिला आहे ना एक देवदूत आला. ते एका देवदूताने मेंढपाळांना सुवार्ता सांगितली. ज्यावेळी त्यांना सुवार्ता कळली ना, त्याच्या पाठीमागून अजून देवदूतांचा समुदाय खाली उतरून आला. एकाच्या पाठीमागे अजून आले. आता समुदाय म्हणलं किती आले हे नाही माहिती, परंतु बरेच असू शकतात. भरपूर देवदूत खाली उतरले आणि खाली उतरून त्यांनी प्रभूची स्तुती करायला सुरुवात केली. कुठे स्तुती करायला सुरुवात केली? पृथ्वीवर. का बरं पृथ्वीवर स्तुती करायला सुरुवात केली? त्याचं कारण काय माहिती का? कारण देवदूतांना सवय स्तुती करण्याची, देवदूतांना सवय आराधना करण्याची. कारण स्वर्गामध्ये त्यांचं तेवढंच काम आहे, परमेश्वराची स्तुती करायची, आराधना करायची, परमेश्वराला उंच करायचं, परमेश्वर गौरव करायचे, हे देवदूतांना सवय आहे. पण आता ज्याच्यासाठी ती स्तुती करायची ना, तोच खाली आलेला होता. हालेलुया. ज्याच्यासाठी स्वर्गात ते स्तुती करायचे, आता तोच खाली आलेला आहे. म्हणून देवदूत पण खाली उतरून आले आणि खाली येऊन त्यांनी स्तुती करण्यास सुरुवात केली. किती मोठी गोष्ट आहे बघा ही, की देवदूतांना खाली यावं लागलं. परमेश्वर स्तुती करणारे लोक तिथं होते, देवदूत, तरीही परमेश्वराने स्वर्ग सोडला आणि तुमच्यासाठी माझ्यासाठी त्याला पृथ्वीवर यावं लागलं. आणि त्याच्या जन्माच्या दिवशी देवदूत पण खाली आले आणि इथे येऊन त्यांनी स्तुती करण्यास सुरुवात केली. कारण की ज्याच्यासाठी स्तुती करायची नाही तोच आता पृथ्वीवर आलेला होता. बोले येशू मसीह की हालेलुया. म्हणून देवदूतही खाली येऊन स्तुती करायला लागले. पृथ्वीवर येऊन त्यांनी स्तुती केली. पृथ्वीवर येऊन परमेश्वराचे आभार मानले. पृथ्वीवर येऊन ते म्हणले की ज्यांच्यावर त्याचा प्रसाद झाला, प्रसाद याचा अर्थ अनुग्रह, ज्यांच्यावर कृपा झालेली आहे ते लोक धन्य लोक ठरलेले आहेत. परमेश्वराची कृपा, परमेश्वराचा अनुग्रह आपल्यावर झालेला आहे, परमेश्वराची दया आपल्यावर झालेली आहे, परमेश्वराचा प्रसाद आपल्यावर झालेला आहे आणि आपण सोडविण्यात आलेलो आहोत. आपण पापापासून मुक्त करण्यात आलेलो आहोत. आपण पापाच्या सर्व प्रकारच्या नाशापासून मुक्त करण्यात आलेलो आहोत. पापाच्या सर्व परिणामापासून मुक्त करण्यात आलेलो आहोत. बायबल हे सांगतं, जो प्रभू येशूवर विश्वास करतो, बायबल हे सांगतं ख्रिस्त येशूमध्ये जो आहे त्यांना कधीही दंडाची आज्ञा होणार नाही. का? कारण ते प्रभू येशूवर विश्वास करतात. का दंडाची आज्ञा होणार नाही? का त्यांच्यावर न्याय येणार नाही? कारण ते पापापासून सुटलेले लोक आहेत. आणि जो पापापासून सुटले त्यांच्यावर कुठल्याही प्रकारचा न्याय येत नाही. बोला येशू मसीह की हालेलुया, हालेलुया. काय तुम्हाला गॅरंटी आहे तुमच्या पापाची क्षमा झालेली आहे? हॅलो, तुम्हाला गॅरंटी आहे? येस और नो? समोर विचारतो, हात दाखवा. खरंच असेल तर हात दाखवा, बळच नाही सांगत मी. तुम्हाला वाटतं तुमच्या पापाची क्षमा झालेली आहे? हॅलो, बरं. आता त्याच्यावर एक क्वेश्चन विचार, एक प्रश्न. किती लोकांची इच्छा आहे स्वर्गाच्या राज्यात जायची येशू आल्यानंतर? किती लोकांची इच्छा आहे स्वर्गाच्या राज्यात जायची? सर्वांची आहे ना? स्वर्गात जाण्याची सगळ्यांची इच्छा आहे. पण आधी प्रश्न मी काय विचारला, किती लोकांची पापाची क्षमा झाली? कोणाच्या हातवरती नाही आली, मग स्वर्गात जाणार कशी? हे गणित समजून घ्या आधी. स्वर्गाचं राज्य तो प्राप्त करू शकतो ज्याच्या पापाची क्षमा झाली. मी आधी प्रश्न विचारला तुम्हाला, किती लोकांच्या पापाची क्षमा झाली? हातवर आली का तुमचे? स्वर्गात कितीला जायचं? किती लोकांच्या सगळ्यांच्या हातवरती आले. पहिल्या प्रश्नाला कोणाच्या हातवरती येत नव्हते. मग असं नाही घडत. जोपर्यंत पापाची क्षमा नाही तोपर्यंत स्वर्ग नाही. डायरेक्ट कसं तुम्हाला स्वर्ग मिळणार? गॅरंटी पाहिजे माझ्या पापाची क्षमा झाली, मी प्रभूवर विश्वास करत आहे. गॅरंटी पाहिजे माझ्या पापाची क्षमा झाली म्हणून मी स्वर्गात नक्कीच जाणार आहे. पाप घेऊन कोणी स्वर्गात प्रवेश नाही करू शकत.
आपण ह्या जगामध्ये आहोत ना, खूप दिवसासाठी नाही आहोत. आपलं आयुष्य खूप कमी आहे या ठिकाणी, 60, 70, 80 वर्ष. त्याच्यानंतर आपली ही पृथ्वी सोडायचीच आहे. पण लक्षात ठेवा, अशी पृथ्वी सोडा की तुम्ही देवाच्या राज्यात जाऊन बसले पाहिजे. आणि त्याच्यासाठी प्रभूवर विश्वास करा, पापाची क्षमा प्राप्त करून घ्या. कोणाविषयी काही तुमचं गाराणं असेल, कोणाविषयी काही मनात वाईट असेल, तुम्ही जर 2-2, 4-4 वर्षापासून तो कोणासोबत बोलत नसेल, शेजाऱ्याविषयी भांडण झालेलं असेल, त्याच्यानंतर तुमचा कोणता शत्रू असेल, किंवा तुमचं जागेवरून भांडण असेल, तुमच्या घरावरून भांडण असेल, तुमच्या भावाबरोबर भांडण असेल, तुमच्या बहिणीबरोबर भांडण असेल, तुमच्या घरातील कोणत्याही व्यक्तीबरोबर भांडण असेल, तुमच्या अंकल बरोबर नाही ना, किंवा तुमचे काका लोक आहेत, जे पण असेल, कोणाबरोबर भांडण असेल, आजचा दिवस आहे तुमच्यासाठी. बघा, आजचा दिवस आहे. त्या सगळ्या गोष्टी सोडून प्रभूशी एकनिष्ठ व्हा. या लोकांशी नाते क्लिअर करा, तुमच्या देवाशी नाते क्लिअर होऊन जाईल. आणि तो समय असेल तुमच्यासाठी सगळ्यात जास्त आनंदाचा. हालेलुया. तो समय असेल ख्रिस्ताचा, या जगात जन्म घेऊन तुम्हाला आनंदित करण्याचा. बोलो येशू मसीह की हालेलुया. म्हणून आजच्या दिवसामध्ये हे चेंजेस आपल्या जीवनात असायलाच पाहिजे. चला, मी एक प्रार्थना करेल तुमच्यासाठी. माझा समय संपलेला आहे. उभे राहूया आपण सर्वजण. एकच मिनिटासाठी, मी जास्त वेळ उभा नाही करणार. एकच मिनिटासाठी आपण उभे राहूया. संजीव, प्रार्थना कॅज्युअल ना, नॉर्मल. आज लोकांसाठी वगैरे काही नाही ना. ठीक आहे, उभे राहूया सर्वजण. हालेलुया. आपले हात उंच करूया. आता मी तुम्हाला एक संधी देत आहे. एक संधी ख्रिसमसच्या निमित्ताने. बघा, ख्रिसमस हा आपल्या आनंदाचा क्षण आहे, जरूर आहे. पण आपल्या पापाची क्षमा जर झालेली नसेल ना, तर आनंद साजरा करून काहीच उपयोग होणार नाही. करू नक्कीच आपण आनंदित होऊ, परंतु आपण आपल्या हृदयाला बदलून टाकू. ज्या दिवशी आपलं हृदय बदललेलं असेल, तो क्षण प्रभूचा आपल्या हृदयात जन्म घेण्याचा क्षण असेल. हालेलुया. चला, आपला हात उंच करू, डोळे बंद करूया. छोटस सॉन्ग तू घे ना. पश्चातापाशी रिलेटेड एखादं सॉन्ग. हालेलुया. चला, यावेळी आपण सर्व प्रार्थना करूया स्वतःसाठी. प्रार्थना करूया. फक्त हात उंच करून नाही, तर आपण विचार करूया की माझ्यामध्ये कोणाविषयी काही वाईट आहे का, आज मी सोडत आहे प्रभू. आज मी पूर्णपणे मोकळा होत आहे. माझ्या जीवनातील सर्व वाईट मी काढून टाकत आहे. 2000 वर्षापूर्वी येशू तू जन्म करून घेतलेला आहे, पण तो जन्माचा फायदा आम्हाला तेव्हा होईल जेव्हा आमचं जीवन बदललं असेल. ज्या दिवशी आम्ही आमचे शत्रू प्रेम करायला सुरुवात करणार, त्यावेळेस खरा दिवस असेल आमच्या आनंदाचा. ज्या दिवशी आम्ही ज्याच्यासोबत बोलत नाही आहोत, त्याला क्षमा करून आम्ही त्याच्यासोबत बोलायला सुरुवात करणार आहोत, तो दिवस असेल आमच्या आनंदाचा. Yes, Lord. Hallelujah. चलिए हम प्रार्थना करूया. तेरा सिंहासन. हालेलुया. तू महान आहेस माझे देव. तुझं उपस्थिती आमच्यामध्ये
माझ्या एक अंतःकरण वाटतो देवाचा देवा. प्रभूने संजीवित कर माझ्या देवा. परमेश्वराच्या आत्म्याचा स्पर्शाचा अनुभव तुम्ही करत आहात. तुम्ही जे उभे राहिलेले आहात, आपले हात उंच केलेले आहे बघा, तुम्ही या क्षणी त्याच्या स्पर्शाचा अनुभव करत आहात. तुमच्या जीवनाचा बदलाचा अनुभव तुम्ही करत आहात. प्रभूला सांगेल, प्रभू माझ्या जीवनात जर काही पाप असेल तर ते तू बघ आणि ते काढून टाक माझ्यामधून. माझ्यातील ते सर्व पाप, माझ्यातील सर्व अनिती, माझ्यातील सर्व वाईट गोष्ट काढून टाक. तू 2000 वर्षापूर्वी जन्म घेतला मला बदलून टाकण्यासाठी. तू 2000 वर्षापूर्वी जन्म घेतला माझ्या पापाची क्षमा व्हावी. तू 2000 वर्षापूर्वी जन्म घेतला याच्यासाठी की माझ्या जीवनामध्ये बदल असावे. मला संजीवित कर परमेश्वर पिता. तुझ्या सामर्थ्याने मला संजीवित कर. प्रार्थना करूया. प्रभू तुम्हाला संजीवित कर तुझ्या सामर्थ्याने. माझं जीवन बदलून टाक. माझे विचार बदलून टाक. माझे विचार बदलून टाक. माझे स्वभाव बदलून टाक. माझं उठणं बसणं चालणं फिरणं बदलून टाक. मी चुकीच्या गोष्टीत असेल, मी व्यसनामध्ये असेल, माझं व्यसन सुटलं जाऊ दे. प्रभू तुझा अभिषेक मी जाहीर करत आहे. जे कोणी या ठिकाणी आजारी आहे येशूच्या नावात तो प्रत्येक व्यक्ती निरोगी होऊन सांग. आता या क्षणी या जागेवर या पेंडॉल मध्ये येशूचं सामर्थ्य उतरून येऊ. प्रत्येक व्यक्ती निरोगी होऊन येशूच्या नावामध्ये. एक अद्भुत गोष्ट घडू दे प्रभूची. प्रत्येकाच्या जीवनासाठी अद्भुत गोष्ट घडू दे प्रभूची. हो हालेलुया. बघा परमेश्वराचा स्पर्श अनुभव तुम्ही करत आहात. तुमच्यामधील काही जण असे आहेत जे परमेश्वर स्पर्शाचा अनुभव करत आहात. हालेलुया. प्रभू तुझं सामर्थ्य तुझ्या प्रिय लोकांवर उतरून येऊ दे. आजची रात्र त्यांच्या बदलाची रात्र, जीवन बदलाची रात्र असू दे माझ्या देवा. आजची रात्र प्रभू त्यांना निरोगी होणारी रात्र असू दे. आजची रात्र प्रभू नाशापासून बचावाची रात्र असू दे. आजची रात्र प्रभू सुटकेची रात्र असू दे प्रभू. जे माझा आवाज ऐकत, जिथपर्यंत माझा आवाज जाता येशूच्या नावात त्यांच्या जीवनात मी बदल जाहीर करत आहे. त्यांच्या शरीरातील आजारावर अधिकार घेत आहे. ते निरोगी हो माझ्या देवा असं तू करतो. सर्वांना मी आधी समर्पित करतो. आम्ही आनंदित आहोत प्रभू की तू 2000 वर्षापूर्वी जन्म घेतलेला आहे. आम्ही आनंदित आहोत कारण तू आम्हाला बदलून टाकण्यासाठी जन्म घेतला. आम्ही आनंदित आहोत प्रभू आमच्या तारणासाठी जन्म घेतलेला आहे, आम्हाला वाचवण्यासाठी जन्म घेतलेला आहे. आणि आम्ही तुझ्यावर विश्वास करतो.
सर्व बोलूया, प्रभू आम्ही तुझ्यावर विश्वास करतो. समोर जेवढे पण आहे सर्व बोल, प्रभू आम्ही तुझ्यावर विश्वास करतो. आमचा विश्वास आहे तू आम्हाला बदलू शकतो. आमचा विश्वास आहे आमचं हृदय बदलत जात आहे. आमचा विश्वास आहे तो आमचा नाशापासून बचाव करत आहे. आमचा विश्वास आहे तो आम्हाला स्वर्गाच्या राज्यात बसवणारा परमेश्वर आहे. आमचा विश्वास आहे तू आम्हाला तुझं संतान होण्याचा अधिकार देत आहे. आम्ही तुझे संतान आहोत, आम्ही तुझे पुत्र आहोत, आम्ही तुझे कन्या आहोत. माझ्या देवा तुला धन्यवाद करते ह्या वेळेबद्दल. तुझे प्रिय लोक तुझ्या हाती मी समर्पित करतो प्रभू. आजच्या दिवसानंतर त्यांच्यामध्ये प्रभू राजा तुझं आत्म्याचं कार्य सदैव घडत राहू दे प्रभू, सदैव घडत राहू. कोणताही पाप त्यांना स्पर्श करू नये, कोणती वाईट गोष्टी त्यांना स्पर्श करू नये. असं येशूच्या नावात घडलं जाऊ. प्रभू येशूच्या नावाने प्रार्थना करतो. आमेन, आमेन, आमेन. टाळ्या वाजवून